हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पुनावळेमधील प्रोजेक्टची माहिती बघूया, ज्यामुळे तुम्हालाही तेथे घर घेणं योग्य का अयोग्य हे तुम्ही ठरवा. तर त्यामुळेच आपण हा डिटेल व्हिडिओ बनवतोय, ज्यामुळे तुम्हालाही क्लॅरिटी येईल. तर जसं की तुम्हाला माहीतच असेल की पुण्याच्या 4,186 घराची एक भव्य लॉटरी म्हाडातर्फे आयोजित केली आहे व त्याची शेवटची तारीख सध्या तरी 20 नोव्हेंबर 2025 आहे. तर काही कारणास्तव अर्थातच निवडणुकीचे वातावरण आहे, तर ही तारीख पुढेही जाऊ शकते. तरीही जर तुम्ही EMD अमाउंट किंवा अप्लाय केलं नसेल तर नक्की अप्लाय करा. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एक 899 स्कीम बी अर्थातच 41 झेलेनिया पुनावळे 2 BHK ह्याबद्दल माहिती बघूया. तर पुनावळे पुनावळे जसं की आपण बघतो आहे 899A अर्थातच हे 1 BHK आहे आणि 899B अर्थातच हे 2 BHK आहे. म्हणजेच 28+7 असे बिल्डरने 35 पर्यंत फ्लॅट हे म्हाडासाठी ठेवले आहेत. तर आपण 2 BHKचं बघूया व नंतर 1 BHKचंही तुम्हाला डिटेल आयडिया देतो. तर ह्या कॅटेगरीमध्ये SC, ST, GR, फिजिकल हँडिकॅप, जनरल पब्लिक असे सर्वच घटकांसाठी हे फ्लॅट दिलेले आहेत. तर याचा रेरा क्रमांक तुम्ही बघू शकता, हा आहे व टोटल येथे 28 फ्लॅट हे 2 BHKचे आहे. जी काही बिल्डिंग बनणार आहे ती तुम्हाला अशा तऱ्हेने दिसणार आहे. तर याची कॉस्टिंग तुम्हाला 30 लाख एवढी 2 BHK 23 लाख ते 30 लाख एवढी जाणार आहे. म्हणजेच फ्लोर राईज येथे असणार. तर सध्या आपण लोकेशन याचे बघूया की लोकेशन हे कुठे असेल पुनावळे भागात. तर आपण मागच्या व्हिडिओमध्येच हा प्रोजेक्ट पाहिला आहे, अक्षरा ग्रॅनाइट. जर तुम्ही बघितला नसेल, माहिती बघितली नसेल, तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ नक्की बघा हे आपल्याच ह्या चॅनलला, त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल. तर सध्या आपण क्रिसाला झेनेलिया अर्थातच 41 झेलेनिया ह्या प्रोजेक्ट बद्दल माहिती बघूया. तर हा प्रोजेक्ट गुगल मॅप मध्ये कुठे आहे ते बघूया. जसं की डायरेक्शन आपण लावूया भूमकर चौक. तर भूमकर चौक इथे आहे आणि तुम्ही इथून पुनावळे किंवा ह्या मार्गाने ह्या प्रोजेक्टला येऊ शकता. बाजूलाच पुनावळेचे फॉरेस्ट आहे, ज्याचे की पूर्वी येथे कचरा डेपो प्लॅन केला होता, पण सध्या तो कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे ही एक चांगली साईट माझ्या तरी मते येईल. तर ह्या प्रोजेक्टमध्ये म्हाडा कुठं असेल, तर ही जी बिल्डिंग दिसते अंडर कन्स्ट्रक्शन त्यामध्ये म्हाडा असणार आहे आणि हे सर्व बिल्डरचे प्रायव्हेट फ्लॅट असणार आहे. अर्थातच तुम्हाला एंट्री ही इथूनच असेल, कारण दुसरीकडून वाटत नाही कुठून येथे रस्ता आहे, कारण हाही झेनेलिया या बिल्डरचाच हाही भाग आहे. तर तुम्हाला एंट्री ही इथूनच असेल. तर आपण याची कम्प्लिशन डेट बघूया किती आहे. तर याची कम्प्लिशन डेट ॲज पर रेरा जर तुम्ही इथे सर्टिफिकेटमध्ये असाल तर प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट ही आहे 30/9/2027 म्हणजे सप्टेंबर 2027 मध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटू शकतो व तुम्ही तुमच्या घराची चावी घेऊ शकता. तर येथे अजूनही माहिती बघूया की प्रोजेक्ट बद्दल. तर मी सर्च केलं तेव्हा मला येथे लिटिगेशन ह्या प्रोजेक्टला लिटिगेशन आहे मित्रांनो. लिटिगेशन अर्थातच ही जागा वादाची आहे. त्यामुळे तुम्ही येथे इन्व्हेस्ट करताना नक्की माहिती घ्या की येथे इन्व्हेस्ट करायला हवे का नाही. जर लिटिगेशन असल्यावर जनरली भरपूर लोक हे इग्नोर करतात, पण हे रेरा थ्रू आहे व बिल्डर हे मॅनेज करू शकतात पुढच्या पार्टीला. तर त्यामुळे तुम्ही येथे इन्व्हेस्ट करू शकता. जर लिटिगेशनची माहिती बघायची तर
इथे लिहिलं प्लेन ऑफ क्लेमिंग टू हॅव अनडिवायडेड शेअर इन अ लँड, म्हणजेच जागेचा वाद आहे व सध्या कोर्टमध्ये केस चालू आहे. तर मित्रांनो, हा फ्लॅट 30 लाख म्हणजे मला तरी महागच वाटतोय, कारण तुम्ही एक सेपरेट बिल्डिंग देताय आणि त्यातही तुम्ही एवढी कॉस्टिंग लावता. तर असा व्ह्यू असेल आणि बाजूला बिल्डरचे प्रायव्हेट फ्लॅट असतील. अजून लोकेशन बद्दल सांगायला झालं तर येथेच कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल ही बाजूला आहे, ते एक पॉझिटिव्ह आहे. आणि रोडलाच इकडून हे लाईफ रिपब्लिक, इकडून गेला तुम्ही तर लाईफ रिपब्लिक ही सोसायटी लागते व त्याचं गेट ही तुम्हाला ओपनच असणार, कारण इकडूनच हा जाण्याचा एक हिंजेवाडीकडे जाण्याचा एक मार्ग आहे. तर ह्या प्रोजेक्टची आपण लेआउट समजून घेऊया की हा बिल्डरचा पूर्ण फ्लॅट आहे. तर यामध्ये हा बी टॉवर आहे, हा ए टॉवर आहे आणि इन्क्लुझिव्ह हाऊसिंग टॉवर अर्थातच ही माडाची बिल्डिंग आहे. आणि इकडेही थोडाफार ओपन स्पेस अर्थातच काही स्पोर्ट्स वगैरे खेळण्यासाठी ही जागा सोडलेली आहे. क्लब हाऊस वगैरेचं अजून मला तरी इथे कुठं मेन्शन वाटत नाही, तरी क्लब हाऊस ही इकडेच असू शकतं. अर्थातच तुमची बिल्डिंग ही सोसायटीच्या आतमध्ये असू शकते व माझ्या मते तरी बिल्डरचे अजून इकडे फ्लॅट येऊ शकतात, पण जागेचा वाद चालू असल्या कारणाने माझ्या मते तरी ते इकडेच काम करत आहेत. तर आता आपण ह्या माडाच्या प्रोजेक्टची फ्लॅट सिस्टीम बघूया ती कशी आहे. तर ही म्हाडाचा प्रोजेक्ट आहे. तर ह्यामध्ये हे बघा मित्रांनो की इथे एक डोअर आहे, इथे एक डोअर आहे, अर्थातच 1 2 हा एक डोअर, 3 इकडून एक 4, सॉरी इट्स लाईक हे स्टेअर केस आहे, 3 देन 4 अँड देन 5, म्हणजे एका फ्लोअरवर 5 फ्लॅट आहेत 2 BHK चे. अर्थातच 7 मजल्याची बिल्डिंग आहे, जसं की तुम्ही बघू शकता. येथे 5च दिले आहे, पण 7 फ्लोअरची, जसं की आपण इमेजमध्ये बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 अशी 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आणि 7 5 35 आणि काही 35 हे फ्लॅट असू शकतात. तर अशा प्रकारे 2 BHK चे. तर एका फ्लॅटची आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया की फ्लॅट कसा असू शकतो. तर तुम्ही येथून एंट्री करसाल तर लिव्हिंग रूम आहे तुमचा 3 बाय 4.55, अर्थात 1 मीटर इज इक्वल टू 3.28 फूट. अर्थातच तुम्ही 3 ने गुणा कमी जास्त पकडून घेऊ, नंतर 3 इंटू म्हणजेच 10 बाय 13 चा हॉल, नंतर किचन 8 बाय 7 चं किचन आणि बेडरूम 10 बाय 11 ची बेडरूम. इकडे टॉयलेट याचं आणि इकडे 2 BHK असल्या कारणाने अजून एक बेडरूम, अर्थातच ही पण 10 बाय 10 ची बेडरूम आणि इथे एक टॉयलेट. तर अशा प्रकारे एक डिसेंट प्लॅन आहे. याला बाल्कनी नाही आहे. तर कोणत्याच कोणत्याच याला बाल्कनी नाही आहे, हे एक समजून घ्या. अर्थातच निगेटिव्ह पॉइंट याच्यामध्ये आहे की बाल्कनी नाही. अजून तुम्हाला 30 लाखापर्यंत 2 BHK जातोय, जो मला महाग वाटतोय बाकीच्या साईडपेक्षा. आणि 3 या प्रोजेक्टला लिटिगेशन आहे. जर तुम्हाला हे सर्व ओके असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करा. माझ्यामध्ये तरी लोकेशन योग्य आहे, पण याला लिटिगेशन आहे, त्यामुळे थोडंफार याबद्दल अजून विचार करू शकतो. आणि तुम्हाला फॉरेस्टही जवळ आहे, हा एक याचा पॉझिटिव्हिटी आहे, कारण येथे फ्युचरमध्ये जसं की आमदार साहेब जगतापांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन पार्क किंवा बाकीचं काही उद्यान येथे होऊ शकते. तर त्यामुळे हा एक चांगली इन्व्हेस्टमेंट असू शकते, पण कॉस्टिंग आणि लिटिगेशनमुळे थोडा याचा विचार करावा लागेल. तर
EMD 20,000 याची 30 कॉस्टिंग प्लस 4 to 5 लाख इन्फ्रा चार्जेस प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन हे तुम्हाला भरावे लागतील. आणि बिल्डिंगचं लेआउट आपण बघितलेलंच आहे की ज्याप्रमाणे ए बिल्डिंग, बी बिल्डिंग अँड म्हाडाची बिल्डिंग आणि हा रोड बाजूला स्कूल. तर तुम्हीही येथे अप्लाय करू शकता जर तुम्हाला ह्या गोष्टी ओके असतील तर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया व तुम्हालाही काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तर सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद.